आजचा व्हिडिओ जरा स्पेशल आहे कारण की 2 दिवस माझी तब्येत खराब होती. पण पहिल्या दिवशी भैयाने मदत केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं होतं. काय बनवलं तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हाय एव्हरीवन. तर आज रविवार आहे आणि आम्ही सकाळपासून झोपलेलो होतो. काही नाश्ता वगैरे केला, थोडंसं काम केलं आणि त्यानंतर झोपलो होतो. सगळ्यांच्या तब्येत खराब आहे, माझी, श्रावची, तिच्या पप्पांची. आता भैयाचं थोडंसं बरं आहे तर आवरतोय काम. आता ते गेले होते श्रावला घेऊन मेडिकलमध्ये, म्हणजे मी टॅबलेट तरी घेऊन येतो. कारण की हॉस्पिटलमध्ये 2-3 ठिकाणी कॉल केला पण सगळीकडे बंद आहे आज रविवारी. त्यामुळं म्हटलं चला हॉस्पिटलला नाही जाणं होते, मी त्यांना टॅबलेट वगैरे तरी घेऊया. आणि मागच्या 8 दिवसापासून आम्ही टॅबलेट खातोय. म्हणजे मागच्या रविवारी आम्ही देवाला गेलो होतो आणि आज 8 दिवस झालेत. अजून पूर्ण तब्येत खराब आहे. मध्ये 1 दिवस बरी झाली होती, परत आता कालपासून जरा तब्येत खराब झाली सगळ्यांचीच. म्हटलं आता आजच्या दिवस थांबूया आणि उद्या मग दवाखान्यामध्ये जाऊन येऊया एकदा. तर ते आणता येतं टॅबलेट वगैरे. तोपर्यंत पण मी बाकीचं काम राहिलेलं ते आवरून घेते, कारण की आज रविवार आहे आणि कामं पण भरपूर सारी आहे. अजून भाजीपाला वगैरे आणायला जायचं आहे. रविवारी मागच्या घरी गेल्यामुळं मग भाजीपाला पण नव्हता आणला. जो घरून दिला होता तो आणि आधीचा जो थोडा राहिला होता तो तेवढा वापरला आम्ही. पण आता आणावं लागल, ते पण काम करून घ्यायचं आहे. आता श्रावला भैयाजवळ ठेवूयात आणि मग आम्ही जाऊन येऊ लगेच मार्केटमध्ये. आता दिवस तर पूर्ण संपला आहे, पण जे काही होईल ना ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. मी ना त्याच्यावरून आणली होती कोल्हापूरवरून. तर हे मस्त असे पाऊल होते आणि स्वास्तिक होता. हे खूप छान वाटलं मला. आता कोणत्या मुहूर्तावर मी दरवाजाच्या तिथे चिटकवायला माहीत नाही, पण किती 80 रुपयाला पडलं होतं. सासूबाईंनी घेतलं होतं 2, एक त्यांच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. तर ते पण खूप छान आहे. त्यामध्ये शुभ लाभ होतं आणि यावरती अशी छानशी डिझाईन आहे. मला तर खूप आवडलं आहे. म्हटलं चला हे पण लावून घेऊया. पण एखादा सण असला की मग लावेल मी. कलर पण खूप ब्राईट आहे. तर असं घर सजवायला छोट्या छोट्या गोष्टी छान वाटतात. तर चला आता काय काय होतं ते शेअर करते. स्टे ट्यून. चला मला खवळला का तू? मला खवळला का? काय खवळला तुम्हाला? चिप्स आणले? थँक्यू. श्रावा, तुम्हाला आणले चिप्स? मग तूच का खाते? पप्पाने शेंगदाणे फुटाणे आणले, हे बघ. अजून देती बरं का ती, म्हणजे असं नाही नाही म्हणत द्यायला. पप्पाला दे ना. ना घ्यावंच लागलं, त्रास होऊ राहिला. हळदीचं दूध बनवते त्यांच्यासाठी. मला बनवता पण नाही येते. हळदीचं दूध कसं आहे बघ बरं. हळद टाकून का? कसं झालं? हळद टाकलं का थोडी अजून? नाही कडू लागेल ना मग. कडू रांग का? पिलूला पिची आहे दूध? दूध पिची? कोणती दूध? कोणती दूध? तू काय खाऊ राहिली? गुळ. जाऊ दे, आईने दूध केलं का? तब्येत खूप खराब आहे, कुठंच जायची इच्छा नाही आहे. पण भाजीपाला आणण्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण की परत पुढच्या 8 दिवस मग आमची धावपळ होईल. आणि भाजी काय करू हे तर रोजचा प्रश्न असतो आपला. त्यामुळे 2 जण जातो आणि पटकन भाजी घेऊन येतो. थांब, आम्ही भाजी घेऊन येतो. हां मामा जवळ थांब. हां श्रावा, हो माग पटकन. आम्ही जरा लवकरच गेलो, त्यामुळे गर्दी नव्हती बाजारामध्ये. थोडाफार भाजीपाला घेतला, जास्त काही आम्हाला घ्यायचा नव्हता. आणि येताना मस्त शेवपुरी खाऊन घरी आलो. भाजीपाला घेऊन आलो आणि आम्ही आले आमच्या भावाचं चालू आहे का आम्हाला व्हेज बिर्याणी खायची आहे. मस्त व्हेज बिर्याणी बनवूया आपण. आणि त्यासाठी त्यांनी ना मस्त कांदा वगैरे चिरून दिलाय मला. त्यानंतर मी बनवते, तुम्हाला दाखवते. मी एवढा सगळा पसारा घातला. कांदा टोमॅटो एवढं चिरून दिलंय. कोथिंबीर लय वाया घातली बाळा तू. आणि तो भाजीपाला पण अजून सोडायचा बाकी. तसाच सगळा भाजीपाला तसाच आहे अजून पिशवीभर. हा पण सोडशील. आणि त्याची फरमाईश आहे, त्यामुळे त्याच्याकडून काम करून घेतलंय. इथं मस्त ग्रेव्ही बनवायला कांदा वगैरे तळून घेतलाय. तांदूळ भिजायला घातलेत. नंतर थोडासा कांदा वरती टॉपिंगसाठी. आणि तिथं पाणी उकळायला ठेवते मी आता तांदूळ शिजवण्यासाठी. तर चला पटपट आवरून घेते. मामा तुम्ही कशासाठी चिरता आता? कोशिंबीरसाठी. आणि भैयू बनवतोय आता कोशिंबीर.
तर चला पटपट आम्ही आवरून घेतो. आम्ही आतापर्यंत ना 2 वेळेस व्हेज बिर्याणी बनवलेली. एकदा बनवली तेव्हा खूप छान झाली होती. सेकंड टाइम बनवली तेव्हा आम्ही दोघंच होतो फक्त. हे थोडेसे बाहेर गेलेले होते तर आम्ही पूर्ण जाळून टाकला होती त्याची ग्रेव्ही. आणि आता थर्ड टाइम आहे. आता बघूयात कसं होतंय. तर पण आमच्याकडं बिर्याणीचा तांदूळ नाही आहे. आता आम्ही कोलम तांदूळ आहे त्याचाच बनवतोय. बघूयात जशी होईल तुम्हाला पण सांगते कशी झाली आणि झाल्यानंतर पण दाखवते. हो ना, लई कडू होते. जाऊ दे फ्रीजमध्ये ठेवू. तब्येत खराब असली की तोंडाला पण चव नसते आणि काय खावं मग हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर मी मस्त पुलाव बनवला असता थोडासा. त्याच्या पण भाज्या कोणी तरी मला कट करून दिल्या असत्या. पण भैया म्हटला नाही व्हेज बिर्याणीच खायची. तर म्हटलं चला बनवूया. त्याची इच्छा आहे तर मस्त इकडे गरमागरम बनवायचं माझं काम चालू आहे. पटकन उठा. हा तिचं डोकं गरम आहे. तिचा अवतार बघ कसं झालाय. उठा दिवाबत्ती वगैरे करा बरं. उठ. मोबाईल नाही बघ उठ लवकर. आता असं नका समजू का मी त्यांच्यावर जास्त रुबाब करते किंवा ओरडते. कारण की ते मोबाईल बघत होते आणि ते श्रावला पण दाखवत होते ना. त्यामुळे मी थोडीशी चिडले होते. कारण की श्रावला जास्त मोबाईल दाखवत नाही आणि सुट्टी होती त्यामुळे आज दिवसभर तिने कंटिन्यू मोबाईल बघितला आहे. तर बिर्याणी मसाला आणायच्या वेळेस भैयाने मस्त स्पायरल आणलं होतं. तेच आम्ही एन्जॉय करतो आणि त्यासोबत बिर्याणी. काय चालू आहे. तुम्ही दोघं मॅगी बनवताय. आईची तब्येत खराब आहे म्हणून. मॅगी खायची ना. आईला मॅगी बनवून देणार आहे का. यस. कशी बनवायची माहिती आहे का. चला आपण जशी लहानपणी मॅगी खायचो ना व्हायच्या आधी तशी खाल्ली बरं का ती. अजून व्हायची ना. अजून झाली ना. माझी तब्येत खराब आहे म्हणून ह्या दोघांचा प्रोग्राम चालू आहे. तर मॅगी बनवायचा छान छान. हो ना श्रावण. आणि काय करायचं संत्र्याचा ज्यूस पण करायचा का. चला आपण ज्यूस बनवतो वर. आज पण काही बरं वाटत नाहीये. भैया म्हटला की चल दीदी मी तुझ्यासाठी मॅगी बनवतो. म्हटलं सिंपल बनव. आपलं मीठ आणि हळद टाकून मॅगी मसाला टाक फक्त आणि उकळून घे. त्याचं चालू आहे की नाही तुला कांदा टोमॅटो सगळं टाकून आवडतं. तर मी सेम तशीच मॅगी बनवणार आहे आणि बघ तू खाऊन कशी होती माझ्या हातची. ज्यूस पाहिजे इथं झालाय का. कशा आहे. छान आहे. हळूच घ्या. छोटे छोटे तुकडे कर ना. दोन कर जास्त कर. तुला जेवढे करायचे तेवढे कर. बघू तुझ्या हाताला कशी टेस्ट आहे आता. आणि हे बघ ज्यूस. पिलू सांडला सगळा. काय अवतार केला बापरे. मॅगी तयार. करा करा मॅगी करा. मामा आता त्याला हलू नका ते आपोआप होईल. 2 मिनिट में मॅगी तयार. 2 मिनिट में मॅगी तयार म्हणायला असतं. जेव्हा मसाला मॅगी बनवतो ना तेव्हा 10-15 मिनिटं जाते. मॅगी याच्यात टाकली ना आता मसाल्यामध्ये. तुमच्यापेक्षा जास्त श्रावणाच खायची. कोणाला खायची मॅगी. हे काय किलो. हे काय हे काय. ते गळ्यातलं काढ. ती फ्रॉक चेंज करावं लागेल. सगळं ज्यूस सांडवला. जाऊ दे. हे काय मॅगी नको ती सवय नको. ते त्याच्या हाताने हलवत जाईल. नको नो. आई आई काय करतीये. आई काय करतीये. फोटो काढती. फोटो नाही व्हिडिओ नाही. काय करती ब्लॉग काढती. काय करती ब्लॉग. हाय कर. हाय गाईज. कर. आज भैयाची तब्येत खराब होती त्यामुळे तो घरी थांबला होता. तर त्यापेक्षा जास्त माझी खराब झाली. मी झोपून होते. मग तो उठलाय आता आणि त्याने मॅगी बनवली आहे. शौला ज्यूस करून दिलाय. तो मस्त गोड गोड ज्यूस पिली आहे. आणि आता मॅगी खाण्यासाठी किचन वरती येऊन उभी राहिली आहे. दोघं मिळून मॅगी बनवताय. आई आमची मॅगी दाखवा आता तुमच्या व्ह्युअर्सला. ही आमची मॅगी आहे. जी आता बनतीये. आज आम्ही बघणार आहे आमच्या भावाच्या हाताला कशी टेस्ट आहे. है ना श्राऊ. चलो चलो चलो. देऊ तुम्हाला. हे काय मॅगी पिलूला खायची. ही बघायची पिलूची. या आईला छोटी छोटी. मामाला पिलूला जास्त जास्त. ये आई तुम्हाला. थँक्यू. मी पिलूला मामाला. चलो चलो. पिलू मॅगी कशी झाली मामाला सांग तर खाऊन एकदा टेस्ट करून. गरम गरम आहे का. मस्त झाली भैया. मस्त झाली. सुंदर सुंदर. पिलूला दे ना. स्वतःच्या हाताने
हाताने खाण्यापेक्षा दुसऱ्यांच्या हाताची मस्त लागते. हम्म. थांब तुला थोडीच द्यावा लागेल बाबा.